यानंतर घेऊयात इतरही बातम्यांचा वेगवान आढावा. झटपट बातम्या. रोहिणी खडसे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केलेली आहे. लाडक्या बहिणींचा खर्च 26,000 कोटींवरून 33,000 कोटींवर गेलाय. आता तुम्हाला लाडक्या बहिणींचा खर्च दिसतोय का, असा प्रश्न उपस्थित करत रोहिणी खडसेंनी निशाणा साधलाय. तसंच तुम्हाला लाडक्या बहिणीच नको झाल्या आहेत का, असा सवालही त्यांनी यावेळेला केलाय. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल अपेक्षित असला तरी त्यासाठी पर्यावरणालाही मोठी किंमत मोजावी लागणार आहे. प्रकल्पासाठी 5,380 खारफुटी 303 झाडं हटवावी लागणार आहे. त्यामुळे प्रकल्प परिसरातल्या 3,214 वृक्षांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे. झाडांना लावलेली नोटीस दोरीनं बांधण्यात आली आहे. नोटीस वाऱ्याने उडून गेल्यास त्याला जबाबदार कोणाचा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. प्रेयसीची माफी मिळवण्यासाठी भर स्टेशनमध्ये तरुणानं लोटांगण घातल्याचं दिसून आलं. मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रेयसीची माफी मिळवण्यासाठी तरुणानं सर्वांसमोर तिच्या पाया पडत लोटांगण घातलं. या प्रकारामुळे काही काळ स्थानकावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. म्हाडाच्या अभिन्यासातील सुमारे 190 एकर भूखंडावर राबवण्यात येणाऱ्या समूह पुनर्विकासातून पुढील 7 ते 10 वर्षात 1,30,000 घरांची निर्मिती होणार आहे. याशिवाय अधिमूल्याच्या स्वरूपामध्ये म्हाडाला 9,000 कोटींहून अधिक महसूल उपलब्ध होणार आहे. श्रीराम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणगीची गणना करणाऱ्या नियमांमध्ये बदल केला जातोय. याचाच एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला. यापुढे रविवारी गणना केली जाणार नाही. या प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांना अधिक दिलासा मिळेल आणि त्यांना नव्यानं स्थापित केलेल्या गणनेच्या नियमांचं पालन करणं अधिक सोपं होणार आहे. बेस्ट उपक्रमाला ताफ्यातील बसगाड्यांची कमी होणारी संख्या आणि भाडेवाढ यामुळे घटत्या प्रवासी संख्येला तोंड द्यावं लागतंय. गेल्या 10 वर्षांमध्ये बेस्ट उपक्रमाच्या प्रवाशांची संख्या आणि उत्पन्न यामध्ये घसरणच सुरू आहे. राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. देशातल्या 14 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान विभागानं उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, हरियाणा, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड आणि आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा दिला आहे. पावसामुळे मुंबईतील कुर्ला, मानखुर्द, गोवंडी परिसरात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. महिनाभरात खड्ड्यांच्या तब्बल 2,642 तक्रारी महापालिकेकडे दाखल झालेल्या आहेत. त्यापैकी 2,374 तक्रारी निकाली काढल्याचा दावा महापालिकेनं केला असून 268 तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधातील मोहिमेमध्ये मोठं यश मिळालेलं आहे. नाकाबंदी दरम्यान कारवाईमध्ये आरोपींकडून 3 किलो 20 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे. तसंच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या जवाहरनगर पोलिसांनी नाकाबंदीमध्ये अवैध सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारी स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे. धडक कारवाईमध्ये एकूण 11,27,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केलेली आहे. साळमुख चौकामध्ये टाकलेल्या धाडीमध्ये तब्बल 1.25 कोटी रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील चौकशी सुरू आहे. भायका मोहरम जुलूसमधील विषारी कॅप्सूल प्रकरणामध्ये अटकेत असलेला फयाज निसार हुसेन याच्या प्रेमजी याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह मजकूर असलेले ईमेल आणि आंतरराष्ट्रीय व्हॉट्सअप ग्रुप सापडल्यानं पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला. तसंच त्यांनी गुन्ह्यात वापरलेले झिंक फॉस्फाईड दिल्लीतील कंपनीतून मागवल्याचंही समोर आलेलं आहे.